नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वाघोलीमध्ये आणि वाघोलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी आपण या ठिकाणी जे स्टेज तयार झालेला आहे, जे मातीचे आखाडे तयार झालेले आहेत, मॅटचा आखाडा अजून तयार व्हायचा आहे आणि आपण माझ्या मागे बघताय हा जो मेन स्टेज तयार करण्यात आलेला आहे, या क्रीडा नगरीला अजितदादा पवारांचं नाव देण्यात आलेलं आहे। या संपूर्ण क्रीडा नगरीची माहिती आता आपण घेणार आहोत आणि या स्पर्धेच्या आयोजकांनी या संदर्भात काय माहिती दिली चला बघूयात या पत्रकार परिषदेमध्ये। नमस्कार, या ठिकाणी मातीचा आखाडा तयार झालेला आहे। आम्ही या ठिकाणी लाल माती आणलेली आहे, तुम्ही पाहत असाल हे लाल मातीचा आखाडा तयार झालेला आहे। ग्राउंड बऱ्यापैकी तयार आहे, आमचं 90% पुढे काम झालेलं आहे। एक दिवसात म्हणजे उद्यापर्यंत लाईटचं आणि साऊंडचं काम होईल आणि स्पर्धेसाठी सर्व आमची टीम सर्व सज्ज आहे या ठिकाणी। नमस्कार सर्व क्रीडाप्रेमी, सर्व पत्रकार बांधवांनो, मी पैलवान मेघराज खटके, जिल्हा अध्यक्ष, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे। आज आमच्या वाघोली गावामध्ये 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे। त्या अनुषंगाने ह्या स्टेडियमची उभारणी झालेली आहे, 99% काम पूर्ण झालेलं आहे। या ठिकाणी महिलांच्यासाठी आम्ही वेगळी प्रेक्षक गॅलरी बनवलेली आहे। उद्घाटनाच्या दिवशी आम्ही महिलांसाठी जास्त प्राधान्य दिलेलं आहे। त्यानंतर आपल्या रोज स्पर्धा चालणार आहेत। 18, 19, 20, 21, 22 तारखेला फायनल आहे। पहिल्या दिवशी 18 तारखेला सुनेत्राताई वहिनींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे संध्याकाळी 6 वाजता। त्याचप्रमाणे 22 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आदरणीय मुख्यमंत्री साहेब 7 वाजता येणार आहेत। त्यानंतर फायनलची कुस्ती होणार आहे। आपल्या इथे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की मोठ्या प्रमाणात बक्षिसाची उधळण झालेली आहे। त्याचप्रमाणे खेळाडूही चांगल्या पद्धतीने खेळणार आहेत। खेळाडूची आजच आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची आज वाईल्ड कार्ड समितीची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये 15 जागा आम्हाला खाली मिळाल्या होत्या। त्या ठिकाणी आम्ही 36 खेळाडूंचे वाईल्ड कार्डसाठी अर्ज केले होते। त्यातले 15 खेळाडू आम्ही निवडलेले आहेत। अतिशय उत्तम प्रकारे ही स्पर्धा होणार आहे। त्यामध्ये सिकंदर शेख खेळणार आहे, शिवराज राक्षे खेळणार आहे, समीर शेख खेळणार आहे, हर्षद खोकाटे खेळणार आहे। असे चांगले पैलवान या ठिकाणी खेळणार आहेत। त्यामुळे कॉम्पिटिशन ही तगडी होणार आहे। या ठिकाणी साधारण 40 ते 50 हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था समस्त ग्रामस्थ रामकृष्णांना सातो पाटील आणि त्यांच्या सर्व टीमनी, म्हणजे आम्ही सर्वच जण आलो त्याच्यात, आम्ही सर्वांनी चांगली व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी खेळाडूंची राहण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी तयारी आमची अंतिम टप्प्यात आहे। उद्यापासून काही टीम येणार आहेत। परवा दिवशी सकाळी म्हणजे 18 तारखेला सकाळी सर्वांचं आगमन आहे। त्यामुळं उद्यापासूनच टीम यायला सुरुवात होणार आहे। सर्व टीमचं आगमनासाठी वाघोलीकर सज्ज आहोत। एकूण किती पैलवान येणार आहेत? एकूण 42 संघातले 850 खेळाडू या ठिकाणी एंट्री झालेली आहे। आणि आता म्हणजे मॅट आणि माती याच्यावर त्याच्यात म्हटलं काय बायफर्केशन, महिला पुरुष आणि 2 मातीचे आखाडे आणि 2 मॅटचे आखाडे असे 4 आखाडे तयार झालेले आहेत, होत आलेले आहेत। एक मातीचा आखाडा तयार राहिलेला आहे। उद्या आमचे सरचिटणीस योगेशजी दोडके हे आम्हाला उद्या मॅट पाठवणार आहेत। ते मॅट परवा दिवशी लावून होईल सकाळी। एकूण खर्च किती आला या सगळ्याचा? नाही, खर्चाचं अजून बजेट काढलेलं नाही। खर्च चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी मदत केलेली सढळ हाताने। खेळाडू म्हणलं की वाघोलीकर नेहमी अग्रेसर असतात मदत करायला। स्पर्धेच्या वेळा काय असतील? स्पर्धा सकाळी 7 वाजता चालू होईल। ती सकाळी उन्हामुळे लवकर बंद करायचं असं प्लॅनिंग आहे। संघटनेची आज चर्चा झाली सर्वांची, आमची मीटिंग झाली दुपारी। तर उन्हाचा जास्त हे आहे तर मुलांना डिहायड्रेशन होऊ शकतं, त्रास होऊ शकतो। त्यामुळं आम्ही सकाळचं टायमिंग हे 9 वाजता बंद करण्याचं आहे आणि संध्याकाळी साधारण 4:30-5ला उन्हाचं वातावरण पाहून चालू करणार आहे। रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहील। या आपल्या महाराष्ट्र केसरीच्या या विरोधात कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे, त्याचा निकाल येणं बाकी आहे, त्याबाबत काय? नाही, तो पार्ट आहे आयोजनाच्या बाबतीत आपण बोलत आहोत। तो पार्ट राज्य कुस्तीगीर संघ पाहत आहे। राज्य कुस्तीगीर संघ त्याच्याशी चर्चा चालू आहे। कोर्टाचं काही डिसिजन येईल, पण कुस्ती स्पर्धा होणार आहे।
कारण काय झालं, टीमा ह्या प्रवासाला निघालेल्या आहेत, सगळ्यांचं तिकीट बुकिंग झाले. कोर्ट पण प्रत्येक वर्षी असे काय गोष्टी होतात, गेल्या वर्षी झाल्या होत्या, पण तो खेळाडू निघले होते, त्याच्यामुळं कोर्टाने त्यांना थांबून नाही दिले. कोर्टाने यायला सांगितलं. स्पर्धा ही पूर्ण झाली. गेल्या वर्षीही झालं हे, मागील 2 वर्षी कोर्टात ह्या पिरियडमध्ये झालेलाच विषय असे. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे तुम्ही स्टेज बनवले आहेत. तर हो. महिलांसाठी वेगळं काही म्हणजे ज्या तुम्ही त्यांना राहण्यासाठी वगैरे काही नाही, महिला ह्या वाघोलीतच जास्त येणार आहेत. बाहेरच्या आल्या तर मग त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था नाही केलेली आपण. आणि महिला महाराष्ट्र केसरी जी आहे ती सोलापूरला होणार आहे 27-28 तारखेला. त्यांनी छान उत्तम प्रकारे बक्षीस दिलेलं आहे आपल्या वाघोलीचं पाहून, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करावं लागणार आहे आम्हाला. तुमच्या कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे जखमी आहेत, ते उपस्थित राहणार आहेत काय? ते खेळाडू आहेत आणि त्यांचा प्रयत्न 100% राहणार आहे की येण्याचा, कारण त्यांना राहणार नाही.